गोकुळमधील काही बोक्यांनी 50 कोटींचा ढापला पाडलाय. संजय पवारांची एसआयटी आणि ईडी चौकशीची मागणी. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ दूध संघाचा कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भोर तालुक्यातील किकवी येथील अनंत दूध प्रायव्हेट लिमिटेड या प्रकल्पाच्या खरेदीत तब्बल 95 कोटी 6 लाख रुपयांचा संशयास्पद व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना उपनेते संजय पवार यांनी केला आहे. या संदर्भात आज संजय पवार यांनी पुणे विभागीय उपनिबंधक नारायण परजणे यांना भेटून मागण्यांची निवेदनं देत या व्यवहाराची एसआयटी किंवा ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. निवेदन नेमकं काय आहे? नाही, आज आम्ही नारायण परजणे साहेब जे आमचे विभागीय उपनिबंधक दुग्ध जे आहेत त्यांना आज पक्षाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की किकवीचे जो प्रकल्प तुम्ही दुधाचा प्रकल्प आणि जागा खरेदी केलेला आहे, ती जागा साधारण खरेदी ती केलेली आहे ती 82 कोटी 6 लाख आणि परत 13 कोटी तेव्हा खर्च दाखवलेला आहे. साधारण 90 कोटी पुढे ही जागा आणि 6 लाख वरची अशी जवळजवळ 92 कोटीपर्यंत ही जागा जाते. ही जागा एवढी जात नाही असा आमचा आक्षेप आहे. कारण तिथला जर गुंठ्याचा बघितला तर 8 ते 10 लाख जास्तीत जास्त असतो. 15 लाख गुंठे जागा घेतलेली आहे. बरं, हा जुना प्रकल्प आहे. नवीन प्रकल्प करायचा म्हटला तरी साधारण 25-30 कोटी रुपये खर्च येतो. आणि परवा दिवशी काही संचालकांनी आपल्या सह्यानी जे एक पत्रक काढलं की हा अग्रीमेंट टू सेल आहे. साफ झूट बोलतायत, खोटं बोलतायत ही लोक. कारण आमच्यावर जो दस्त आहे तो सेल डीडचा आहे. मग यांची नावं लागली कशी सातबाऱ्याला नावं लागत नाहीत तशी. नुसतं सेल अग्रीमेंट टू सेलला सेल डीड झाल्यानंतरच सातबाऱ्याला नावं लागतात. आणि गोकुळ दूध संघाचं नाव सगळ्या सातबाऱ्याला नावं लागल्यात. ते सातबारे माझ्याकडे उपलब्ध आहेत. खोटं बोलू नका. जे काय खरं आहे ते खरं करा. आणि बाकीचे जे आपले संचालक आहेत, 21 संचालक बॉडी आहे, बाकीचे संचालक सुद्धा का सह्या करत नाहीत? 21 जण एकत्र येऊन देत, सह्या देऊन देत आणि त्यांनी सांगून दे की होय आमचा जो व्यवहार झालाय तो पारदर्शक झालाय. आज आम्ही परजणे साहेबांना भेटलो. आम्हाला अशा आमच्या पल्लवी झाल्यात. त्यांनी आम्हाला 1 महिन्यात ज्याचा काय असेल ते रिपोर्ट आम्ही तुम्हाला देतो. म्हणजे तिथं व्हॅल्युएशन बघतो आम्ही, त्या जागेचं व्हॅल्युएशन, कारखान्याचं व्हॅल्युएशन आणि जे काय झाले ते 1 महिना आम्हाला तुम्ही द्या. 1 महिन्यात तुम्हाला ह्याचा अहवाल देतो आणि पुढची दिशा मग आम्ही ठरवणार. जर चुकीचा अहवाल दिला तर आमचा लढाई ही चालूच राहणार आहे. मला अपेक्षा आहे चुकीचा अहवाल ही मंडळी देणार नाहीत. कारण आम्ही कागदपत्रासहित पुराव्यासहित आम्ही आज त्यांच्या निवेदन दिलेलं आहे. कितीचा व्यवहाराचा ढपला आहे? साधारण जर हिशोब केला प्रामाणिकपणे पारदर्शीचा हिशोब आज एसआयटी मार्फत ईडी मार्फत ही चौकशी झालीच पाहिजे. कारण हे कष्टकरींचा हा दूध संघ आहे. 5,500 दूध संस्था सकाळी 4 वाजल्यापासून शेणात आणि मुतात राबणारा माझा शेतकरी, त्याच्या घामातले हे दूध आहे. आणि तिथे जर ढपला काही बोके पाडणार असतील तर माझ्या अंदाजे 50 कोटी ढपला कोणतरी पाडलेला आहे. आणि म्हणून एसआयटीच्या वतीनं किंवा ईडी मार्फत चौकशी होणं गरजेचं आहे. आणि ते पण निवडणुकीच्या आधी होऊन दे. कारण 30 मंडी जर पुन्हा आली आहात तर आमची कागदपत्र जाऊ शकतात. आणि जर ह्यात जर कोण सापडलं दोषी तर त्यांना कमीत कमी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना 6 वर्षासाठी 10 वर्षासाठी निवडणूक लढण्यास बंदी घालावी सरकारने, अशी माझी विनंती आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष विराज पाटील, युवा सेना जिल्हाध्यक्ष मंजित माने, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, भरत आमते, अभिजित बुकशेट यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा. Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.